अंजली दमानी यांना बीडच्या पोलिसांची नोटीस। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्याचे पुरावे द्या, अशा आशयाची नोटीस। बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का, दमानी यांचा सवाल। नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं कमर्शियल फ्लाइट उतरणार। इंडिगोचं कमर्शियल फ्लाइट सकाळी 11 वाजता लँड होणार। मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावाही सोडावा, विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांचा सल्ला। दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही, अशी हमी। पुण्यात सदाशिव पेठेत भिंतीला हिरवा रंग लावून हार, फुलं आणि उदबत्ती लावून पूजा। खासदार मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढणार। तर 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश। आळंदीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे फेसाळली। आठवड्याभरापासून रसायन आणि मैलायुक्त पाण्याचं इंद्रायणीमध्ये विसर्जन। चौथ्या टेस्टमध्ये बुमराह आणि सिराजची भेदक गोलंदाजी, पण ऑस्ट्रेलियाची आघाडी 253 धावांवर। बुमराहच्या कसोटीमध्ये 200 विकेट्स पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।